पुणे महानगरपालिकेत शिवसेना जोरदार प्रचार करताना दिसते। उदय सामंत सध्या आपल्या सोबत आहेत। सर, जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे तुमच्या सोबत जोरदार प्रचार करतायत इथं। तुम्ही सकाळपासूनचं जर वातावरण बघितलं तर पूर्ण भगवं वातावरण आहे। ती अंदाज सीटं येतील कारण भाजपसोबत युती होणार होती, झाली नाही आणि तुम्ही जवळपास 120 सीटं पुण्यामध्ये दिलेत। पुणे शहर हे वंदनीय बाळासाहेबांचं शहर आहे आणि आम्ही विनंती केली की एक संधी एकनाथ शिंदे साहेबांना म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला देऊन बघा। या पुण्याचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आम्हाला कोणालाही टीका करायची नाही, परंतु नगरविकास खात्याचे काही अधिकार इथल्या नेते मंडळींना मिळाल्यासारखे काही लोक प्रचार करतायत, तर ते सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब पुणेकरांसाठी घेणार आहेत। ट्रॅफिकवरचा देखील निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। वाहतुकीची कोंडी जी होते त्याच्यातनं मार्ग काढला जाईल। नवले पुलाचा मार्ग काढू, पाण्याचा प्रश्न सोडू, कात्रजचे सगळे प्रश्न सोडू आणि सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आल्यानंतर आपण देखील पत्रकार बांधव आम्हाला सांगाल की आजपर्यंत जेवढा विकास कुठच्याही पक्षाने केला नाही तेवढा शिवसेनेने केला। मेट्रो कुणी आणली याच्यावरून देखील पुण्यामध्ये राजकारण होते, अर्थात हा राजकारणाचा मुद्दा बनलेला आहे। कुणी आणली तुम्हाला वाटतं? राजकारणाचा मुद्दा बनलेला असतो। आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, आम्ही सगळे सांघिकपणानं विकास कामाला सामोरं जातोय, परंतु नगरविकास खातं कोणाकडे आहे पुणेकरांना माहिती आहे। उदय सावंतजी, मी अजून एक म्हणतो की परळीमध्ये ज्या पद्धतीने MIMला सोबत घेऊन अर्थात शिंदे गटानं तिथं अध्यक्ष निवडलेला आहे, म्हणजे कितपत योग्य? एकीकडे आपण बघतोय काय वातावरण आहे, आमचा काडीमात्रही संबंध नाही आणि अशा पद्धतीचं पाऊल जर कोणी उचललं असेल तर मुख्य नेते त्याच्यावर कार्यवाही करतील। त्याचबरोबर नाशिकमध्ये काल हेलिपॅडवर तुमचे बॅग देखील चेक केले गेले, अर्थात म्हणजे भाजपच्या नेत्यांबरोबर माझी बॅग चेक केली गेली। मी त्यांना सांगितलं की त्यामध्ये माझे कपडे आहेत आणि माझे कुठचे कपडे आहेत त्याचं शूटिंग देखील त्यांनी केलेलं आहे। किती विश्वास आहे, किती जागा येतील पुणे महानगरपालिकेमध्ये? आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर कोणाचाही होऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंनी एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंनी असं म्हणलंय की आमचं सरकार होतं तेव्हा गौवंश हत्या ही 2% होती, मात्र आता जर बघितलं तर 9% आहे। गोमातेला राज्यमातेचा दर्जा देशात पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन दाखवलेला आहे, फक्त गप्पा मारलेला नाहीत। अर्थात पुणे महानगरपालिकेत महापौर हे शिवसेनेसोबत होऊ शकत नाही, शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही। अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जल्लोषात त्यांचं स्वागत होतंय। ज्या पद्धतीने पुण्यात महापौर होईल तो शिवसेनेच्या पाठिंबाशिवाय होऊ शकत नाही असं देखील ते या ठिकाणी म्हणतायत आणि विकास काम हे शिवसेना अर्थातच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे असा देखील विश्वास ते या ठिकाणी देत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, ABP माझा पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.